राज्यातील विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे आणि याच्यामध्ये पुण्यामधली जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा लढणार आहे आणि आज अचानकपणे शरद पवार यांच्या पक्षाकडून पुणे शहराचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे अशी माहिती आहे। स्वतः श्रीकांत पाटील आपल्यासोबत आहेत। काय नेमकं शरद पवार यांचा फोन तुम्हाला आलेला होता आणि कशा पद्धतीने उमेदवारी अर्ज भरा असं तुम्हाला सांगितलेलं आहे? मला पहिला अंकुश काकडेंचा फोन आला की पवारसाहेबांचा आदेश आहे की तुला विधान परिषदेला उमेदवारी देण्यात आली आहे आणि तू सगळे फॉर्मची तयारी कर। आणि त्यानंतर मला साहेबांचा निरोप परत मिळाला आणि त्यानंतर मला सांगण्यात आलं की सोमवारी फॉर्म भरायचा आहे, सगळी तयारी करा आणि आपल्याला विधान परिषदेचे इलेक्शन लढवायचे। साहेबांचं काय बोलणं झालं तुमचं या बाबतीत? नाही, एवढंच आदेश आला आणि बस तेवढा फोन झाला, संपलं। आदेश मिळाला की फॉर्म भरा, फॉर्म भरायचं। म्हणजे महाविकास आघाडी म्हणून पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे असं असू शकेल, अजून काही माझ्यापर्यंत ते आलेलं नाही। पण आमच्या वरिष्ठांचा फोन आल्यानंतर आम्हाला फक्त म्हणजे आदेश तुम्हाला पाळायचा आहे। पण मतांचं गणित आपण पाहिलं तर जवळपास आता महायुतीकडेच जास्त जागा आहेत। महाविकास आघाडी म्हणून जर तुम्ही लढला तर जवळपास 47 नगरसेवक आहेत जे मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने करू शकतात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खात्री आहे का ही निवडणूक एका वेगळ्या वर्णावर येईल किंवा निर्णायक होईल, किंवा तुम्हाला जास्त विश्वास आहे का की महाविकास आघाडीची जागा जिंकेल? आमच्या साहेबांवर आणि सुप्रियाताईंवर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी सांगितलंय भरायचा, भरला। पण अचानकपणे कसं काय अशी तयारी सुरू झाली? कारण की आतापर्यंत पुण्यामध्ये ही जागा कोण लढणार किंवा लढणार का नाही अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या। सध्या महायुतीमध्ये आपण पाहतो की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे म्हणजे त्यांच्याकडे जागा वाटपावरून बराच तिढा आहे, पुण्याची जागा कोणी लढावी यावरून। तर गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलेला होता, त्या अनुषंगानं आता पुन्हा एकत्र लढू नये यासाठी ही खबरदारी किंवा तशा पद्धतीची तयारी साहेबांनी केली असं म्हणायचं का याच्यात? साहेबांचं अजून मी साहेबांना भेटलो नाही, भेटल्यानंतर मला ते कळेल। आपण अजून तरी आमचं असं काही चर्चा झाली नाही। साहेब पुण्याला येतील तेव्हा काहीतरी बोलतील, तेव्हा मला काहीतरी कळेल। म्हणजे सोमवारी तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात, तुमची तयारी झाली? हो, सोमवारी अर्ज भरणार आहोत। महाविकास आघाडीच्या पुण्यातल्या काही नेत्यांशी बोलणं झाले तुमचं, काँग्रेस आणि शिवसेना? नाही, अजून काहीच नाही। आत्ता सकाळी आम्ही रोहित पवारांबरोबर CIDच्या ऑफिसला असताना मला निरोप मिळाला, त्यानंतर माझा फोन झाला। फोन झाल्यानंतर मी फॉर्म भरायची तयारीला आता लागणार आहे। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर श्रीकांत पाटील यांना पुण्यातनं विधान परिषदेची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून देण्यात आलेली आहे, पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे। पण आता विजयाचं गणित नेमकं कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे असंही बोललं जात आहे की जर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असा सामना झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज वाटू शकते, मात्र तशी वेळ येऊ नये त्यामुळे शरद पवारांनी ही खेळी खेळलेली आहे का याची सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।